समीकरण तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं शेलगर टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच विनंती राहील. त्याचबरोबरने उलवे टीमला पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे दाखल झालेली आहे. आपण लगेचच सामना चालू करूया. पंचाने विनंती राहील आपण ऑफिशियल्स सामना चालू करा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या ठिकाणी आपण रंगताना पाहत आहे. तर मागच्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जो उलटफेर तर केला होता बेलपाडा संघाने. जय हनुमान बेलपाडा या टीमला आपण पाहिलं आणि यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. उलवे मधील हे दोन संघ पुन्हा एकदा तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. विनोद भगत पहिल्या षटकासाठी समोर फलंदाज चंदन आणि त्यांच्या बरोबरीने गीतेश मडवी. चंदन मडवी आणि गीतेश मडवी हे सलामीवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडीला दाखल झालेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्गपती वेगावरती स्वारणारा वेगाचा बादशाह विनोद भगत. उंच करता ध्येय असण्याचा हा खेळाडू. लेट्स प्ले मिस्टर अमोल काले मॅच ऑफिशियल्स आणि त्याच्या बरोबरीने सत्यपान काकडे डे नाईट. बेलपाडा संघ कुठेही जाऊ नका. यातला विनर संघ तुमच्यासोबत खेळ पुढच्या मॅचमध्ये. पहिला बॉल ओव्हर द विकेट फुल लेंथ आहे. याही वेळेला आपण पाहिला तर ड्राईव्हचा प्रयत्न होता. हलकीशी कडा घेतली बॉल चालला त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे. चिक्की सिंगल तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी बाजूला गलीमध्ये बॉल अडवला. पॉईंट मधला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला. चेंडू उचलला फेकला. दरम्यान एक धाव मिळाली. एका रनच्या मदतीने अकाउंट ओपन झालं. त्या ठिकाणी फलंदाज चंदन मडवीचं अकाउंट ओपन झालं. रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमचं एक धाव स्कोर कार्डवरती सध्या आपण लागताना पाहत आहे. किंजल स्पोर्ट्स अँड आदर्श स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 चं हे दमदार पर्व. पुढचा चेंडू याही वेळेला आपण पाहिला तर कवचला टार्गेट करायचं होतं परंतु इथे गती चांगली होती. टप्पा अतिशय योग्य होता गीतेशसाठी आणि यावेळेला निर्धाव चेंडू विनोद भगतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विनोद तर ग्रामीण क्रिकेट बरोबरने व्यावसायिक स्तरावरती खेळलेला हा खेळाडू आहे. त्याच्याकडे असणारी गती त्याची हॅम ॲक्शन गोलंदाजीची आपण पाहिली जी एक वेगळी ॲक्शन राहिली. बॉल रिलीज करत असताना बॉलला तो टॉस करतोय. ड्राईव्ह क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळले. शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झालाय. चांगलं टायमिंग होतं परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी थ्रू द कव्हर्स. हा फटका खेळत असताना एक रन ठिकाणी मिळाली. एका रनच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 2. काल परवा तर पेंदरच्या स्पर्धेमध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे संघ खेळला. त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून झाली होती परंतु अंतिम क्षणाला तर आपण पाहिला दुसऱ्या फेरीमध्ये कोपरोली 11 कोपरोली 12-12 गावदेवी कोपरोली या संघाविरुद्ध त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. यावेळेला प्ले अँड मिस तर आपण पाहिला चंदन मडवी. चंदन मडवीला इथे तर आपण पाहिलं आपल्या टीमला एक चांगला स्ट्रॉंग स्टार्ट द्यावा लागेल. दमदार सुरुवात करून द्यावी लागेल कारण पॉवर प्लेमध्ये धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 25+ धावा आल्या की संघ थोडासा फ्रंट फुटला असतो किंवा मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करतो आणि तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. काउंटर अटॅकचा प्रयत्न पुढे आले. मनोज आहेत त्या ठिकाणी मिडॉनला. गुड फिल्डिंग क्या बात आहे. बॉलला स्टॉप केलं आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं एक धाव रोखता आली नाही. चिक्की सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने आणि या एका रनच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मिडॉनला हा फटका त्या ठिकाणी सजवला होता. मनोजने चांगली फील्ड पोझिशन दाखवली. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. आता गीतेश पुन्हा आता स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळेल. फुल टॉस आहे. याही वेळेला आपण पाहिला कवचला खेळायचा आहे. बॅट स्लॅश झाली थोडीशी हातामध्ये फिरली आणि त्याचबरोबर सिंगल. वन्स अगेन सिंगल. 50 धावा असं वाटतं आजच्या दिवसामध्ये महत्त्वाच्या राहतील. पहिल्या सत्रामध्ये काय बॉलिंग केली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये विनोद भगतने मात्र आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध केलं कारण 4 धावा त्याने खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विकेट मिळाला नसला तरी मात्र इकॉनॉमिकल फिगर षटक कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये 10 पेक्षा खाली धावा देणं म्हणजे गोलंदाजासाठी एक उच्चतम कामगिरी राहते. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहता सिक्सर सुप्रीमो चेंडू वापरलाय. लगा तो 6 बॉल बॅटला लागला प्रॉपर की बाहेर ही टॅगलाईन आहे या सिक्सर बॉलची. आणि त्याचबरोबर टेप बॉल एक चांगली कन्सेप्ट तुम्ही सध्या या स्पर्धेमध्ये पाहताय. या स्पर्धेमध्ये ग्रामीण संघ पाहिले. या स्पर्धेमध्ये 40+ संघ पाहिले. या स्पर्धेमध्ये तालुका हापचा पोल पाहिला. या स्पर्धेमध्ये खुल्या गटाचे संघ पाहिले. त्यामुळे बरंच काही दिलंय. या स्पर्धेने 104 संघ सहभागी झाले आणि आजचा तर F4 तुम्ही सध्या पाहता. उलवानोडचे 8 संघ आहेत आणि 8 संघातून पहिला सामना आपण पाहिला होता ज्यामध्ये बेलपाडा संघाने शेलगर टीमला पराभूत केलं आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला कोंबडभोजे दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट्स उलवे
या दोन टीम मध्ये लढत. मनोज भगत सेकंड ओव्हरसाठी नाही आहेत, तर त्याच्या बरोबरीने चिन्मय भगत आलेले आहेत. मनोज त्या ठिकाणी मिड ऑफला आहेत. समोर पुन्हा एकदा गीतेश. क्रॉस बॅट यावेळेला हलकीशी कडा आय थिंक घेतली होती, बॅटच्या टोएंडला लागला होता आणि कॉल झाला होता कॅच इट कॉल. परंतु इथे मात्र विकेट किपरला त्या ठिकाणी कॅच कादर करता आले नाही. शुभम त्या ठिकाणी आहेत मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, एक दमदार खेळाडू कोंबडभुजे संघाचा. आणि जीवनदान खरं तर मिळालं असे म्हणायला हरकत नाही. शुभमला पाहिल्यानंतर कांचन आठवण येते आपल्याला. खरं तर ट्रॉम्बेची नाईट स्पर्धा तो एक अविस्मरणीय क्षण होता. बैठक क्या बात आहे, बसून मारला लो फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा फटका होता बरोबर सीमा पार षटकार. शुभमला स्वप्नातील पहिली बाईक त्या स्पर्धेने दिली. खरं तर कोविडचा तो काळ, संपूर्ण जगावर कोविड सारख्या विषाणूने मात्र दहशत माजवली होती आणि तेव्हा 144चा कायदा लागू झाला होता आणि तुम्ही स्कोरिंग करत होता. चंदू शेट्टे सर, प्रवीण गायककर कॉमेंट्री करत होते, आम्ही मागे बसलो होतो. आणि खरं तर पोलिसांची अचानक एंट्री, त्यामुळे पलापल धावपळ झाली आणि मग आयोजकांना नाविलाज असतो निर्णय घ्यावा लागला. बघा पुन्हा एकदा फिरून मारलाय, क्या बात आहे, हुकचा फटका फाईन लेगच्या बाहेर, धमाका. हा दुसरा स्ट्रोक षटकार. नाइलाज असतो ती स्पर्धा तिथे थांबली आणि जे संघ सुपर 4ला गेले त्यामध्ये बक्षीस खरं तर वाटप करून घेण्यात आले आणि त्यामध्ये सर्वात धावा करणारा खेळाडू कोण होता तर तो शुभम होता. बाईक शुभमच्या खात्यामध्ये गेली आणि पहिली बाईक शुभमला त्या ठिकाणी मिळाली. दमदार कामगिरी त्या खेळाडूने साकारली होती. ट्रॉम्बे नाईटची स्पर्धा आजही मला आठवते, कधी आमचे मित्र हेमंत पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी शरद यांच्या नावाने ती स्पर्धा होती. महेश्वरी सर यांचं ते आयोजन. 16 धावा धाव फलकावर त्या 2 षटकाराने मात्र मोमेंटम दिला आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. गीतेशच्या बॅटमधून 2 षटकार. वन्स अगेन दे घुमा के नटरंग स्टाईलने कॉपी पेस्ट केलाय. त्याच दिशेने फटका सलगचा 3रा षटकार ठोकलाय गीतेश मडवी या फलंदाजाने. अफलातून टायमिंग 3 इन रो. बघा ऍक्शन रिप्ले, शफल झाले, डाव्या अष्टपैलू बॉल मागे आले, त्यानंतर फटका सजवला फाईन लेगला. गती कमी होती, टप्पा थोडासा मागे होता, त्याचा फायदा झाला, मिळाला कदर गीतेशला आणि सलग 3रा षटकार ठोकला गीतेश मडवी या फलंदाजाने. चांगली फटकेबाजी. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मी मगाशी म्हटलं 50च्या आसपास जर का पोहोचाल तर नक्कीच तुम्हाला फाईट करता येईल आणि यावेळेला आपण पाहताय खरं तर 22 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. पेंदरच्या स्पर्धेमध्ये आकाश मडवीने काय फलंदाजी केली होती, परंतु आज आकाश नाही आहे टीम स्क्वॉडमध्ये. तोही खरं तर स्पर्धेचा आनंद घेतो आणि त्याच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा, स्पर्धेला शुभेच्छा, त्याचंही मनपूर्वक स्वागत. 22 पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये आल्यात 18. पुढचा चेंडू या बोला फुल लेंथ आहे, प्रॉपर खरं तर लाईनमध्ये नव्हते फलंदाज, वेगात टाकला पुढे बॉल. विनोदने थोडंसं मार्गदर्शन दिलं आपल्या खेळाडूला चिन्मयला, कारण मागचे 3 बॉल, पहिला बॉल फुल टॉस, 2 बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्याचा फायदा घेतला. पण इथे फुल लेन टाकत असताना उजव्याच्या बाहेर हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज चिन्मयच्या माध्यमातून. अंतिम चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा बैठक, क्या बात आहे, आक्रमक पायात टाकला होता लोवर फुल टॉस. या ओव्हर मधला 4था षटकार ठोकलाय गीतेश मडवीने. हँड अँड कॉर्डिनेशन आणि त्यानंतर एक्झिक्युशन काय फटक्यामध्ये होतं अप्रतिम. बघा पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर आणि त्यानंतर फुलटॉसला बैठक करत असताना आपण पाहिलं फॉलिंग स्वीप ज्या पद्धतीचा फटका असो तसा हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार ठोकला. धावा स्कोर कार्डमध्ये 28. चला मॅच चालू ठेवायच्या पण जास्त एकत्र येऊ नका. 28 धावा धाव फलकावरती. सेकंड स्पेल पुन्हा एकदा विनोदकडे जातील कारण विकेट मिळालेला नाहीये. ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करत असताना कोंबडभुजे संघाला या मॅचमध्ये आणि आतापर्यंत 28 धावा या धाव फलकावरती आहेत. 28 लॉस ऑफ 0. पहिल्या ओव्हरमध्ये 4, मागच्या ओव्हरमध्ये 24. महागडं षटक राहिलं होतं चिन्मय भगतचं, ज्या षटकामध्ये 4 षटकार ठोकले गीतेशने. वैयक्तिक 26 वरती खेळतोय, 9 बॉलमध्ये 26 धावा. या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतकीय इनिंग देखील पाहिल्या, 3 इनिंग आपण पाहिल्या अर्धशतकीय. विश्वजित मात्रे आब्याच्या नावावरती एक अर्धशतक होतं. अमित खरं तर आपण पाहिलं, अमित जो शिवकरचा खेळाडू त्याच्या नावावरती, अमित शिवकर मोरावेचा खेळाडू होता त्याच्या नावावरती एक अर्धशतक पाहिलं. आणि त्याचबरोबरीने अविनाश वाघ, वाघाची वाडी टायगर, त्याच्याही नावावरती एक अर्धशतक पाहिलं. आणि या लढतीमध्ये 9 बॉलमध्ये 26 वरती खेळतो. अजून 3 षटकं बाकी आहेत. अजून 24 केलं तर 4थं अर्धशतक गीतेशकडून देखील पाहायला मिळेल. कदाचित प्रयत्न करावे लागतील. संधी आहे, सुवर्ण संधी समोर. चंदन मडवी कट केला बॉलला, फ्लाय स्लीपला
फटका फसत असताना सॉफ्ट डिसमिसल झाले. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. अप्रतिम झेल करण आहेत त्या ठिकाणी. करण कोळी त्यांच्या दिशेने हा फटका होता आणि खेळाडू बाद झाले चंदन मडवी. सॉफ्ट डिसमिसल, पहिला ब्रेक थ्रू. चर्चा झाली तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश बॉलर यायचा की पुन्हा एकदा विनोदकडे जायचं, आणि यावेळेला आपण पहिला विनोदच्या दिशेने गेले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिला त्या ठिकाणी झेलबाद झाला खेळाडू. सर्वात जास्त विदेशी वारी करणारे एक राही मुन्ना भाई विचुंब्याचे आमचे खरं तर क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत आणि स्वतः चांगले पॅकर्स देखील आहेत. मॉर्निंग 40+ ते खरं तर अधिकृत मेंबर आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा. आला असेल तर या मंचावरती मुन्ना भाई, आपलं स्वागत. विकेट मिळाला, ब्रेक थ्रू पहिला हवा होता तो मात्र मिळाला विनोदला आणि कुंभळभुजे संघाला. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहता आतापर्यंत 28. या खरं तर स्पर्धेचा आनंद घेत असताना कुंभळभुजे संघाचे बिग सपोर्टर महेशजी भगत, उमेश भगत, मायकल म्हात्रे यांच्या वतीने कुंभळभुजे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे मित्र मुन्नाभाई, एक ही राई मुन्नाभाई, वीरेंद्र सेवाग खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वाधिक आउट ऑफ कंट्री जाणारे आय थिंक 30च्याही पुढे त्यांच्या वाऱ्या झाल्या, 32 तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. कांचन पालकर सध्या आमच्या सोबत जॉईंट आहेत. एका बाजूला आमचे दिनेश बंधू. मैदानाच्या आतमध्ये तुषार कोळी, रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक तुषार कोळी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना पाहायला मिळतील. विनोदचा बॉल पायात टाकला, ड्राईव्ह केला हलक्यात आणि मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी मनोज. क्या बात आहे, अप्रतिम बॉलला स्टॉप केलं, ओव्हर थ्रो झालाय आणि सेकंडचा कॉल. 2 धाबा आल्या. थोडी घाई झाली असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू होता आणि त्यात 2 धाबा आल्या. तीस धाव फलकावरती आहेत. एक गडी बाद 30 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे. विनोद भगत सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये 4 धावा खर्च केल्या. या स्पेलमध्ये येत असताना पहिला विकेट त्याने काढला चंदन मडवीचा आणि त्यानंतर 2 धावा तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होता त्या ठिकाणी तुषार कोळी. पुन्हा एकदा आपण पाहिला ऑन साईडला खरं तर हा फटका पाहायला मिळाला. बॅकफुट पंच ज्याला म्हणता येईल. हलक्या हाताने खेळले, शरीराच्या दिशेने हा चेंडू होता. हलक्या हाताने खेळत असताना लॉंग ऑनचा फिल्डर मिड ऑन पर्यंत आला. एक धाव त्या ठिकाणी तुषार कोळीला. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 31 धावा. मागच्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला. गीतेशने मात्र चांगली फलंदाजी केली. तो गीतेश आता स्ट्राईक एंडला आलाय. कुंभळभुजे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज, प्रमुख गोलंदाज विनोद वर्सेस गीतेश. क्या बात आहे, यॉर्कर होता. टोक्रशिंग दिशा दिली आहे चांगल्या पद्धतीने. आपण पाहिला हाताच्या साह्याने बॉलला टर्न केला. मनगडाचा वापर करत असताना स्क्वेअर लेग कडे आपण पाहिला हा फटका. 1 रन मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. गीतेशही कौतुक करावं लागेल कारण समोर कुंभळभुजे संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि इथे जर का संयम दाखवला तर पुढच्या 2 षटकामध्ये आक्रमणही करता येईल. ही स्ट्रॅटर्जी मात्र गीतेशने आता वापरली आणि त्यानेही सांगितलं या स्पर्धेबद्दल. खरं तर ज्या पद्धतीने तो म्हणाला होता तेजस्वी मात्र यांचं मनापासून मी आभार व्यक्त करेल कारण आम्हाला टेप बॉलवरती क्रिकेट खेळायला मिळणं हा दुर्मिळ योगायोग होता. आणि तुषारचा फटका, हाफ ट्रॅकर, हाफ ऑफ जॅक करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल मध्ये चाललाय दणदण करत सीमा पार खणखणीत चौका. चांगलं टायमिंग होतं तुषारचं. रिप्ले आपण पाहिलाय बॉलचा तर पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडे सफल झाले होते. हाफ ट्रॅकर लेंथ लवकर ओळखली, दिशा दिली, मागच्या दिशेने खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका जिथे फिल्डर नाहीये त्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धाबा आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत एक गडी बाद 36, 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. 36 धाबा. लास्ट बॉल बाकी आहे ओव्हर मधला. अप्रतिम फटकेबाजी. चला बेलपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका कारण यानंतर विनर विपक्ष जय हनुमान बेलपाडा हा सामना खेळला जाईल. तो सामना असेल 4 षटकांचा. याची नोंद दोन्ही संघाने घ्या. लास्ट बॉल, तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. समोर तुषार कोळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला चौकार. तो खेळाडू ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे. जज करतात त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला. क्या बात आहे. नौचल च्या हातामध्ये सेफ्ट हँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. दुसरा विकेट मिळाला. मैदानाच्या आतमध्ये
फिल्डिंग करताना कोमडबोजे टीमला विनोद भगत या गोलंदाजाला मला वाटतं गतवर्षी विनोदची आम्ही इनिंग पाहिली होती, थकला होता रात्रभर. त्याने खरं तर त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष केला, त्यानंतर मैदानामध्ये आला. तेजस म्हात्रे यांचे बंधुराज विकासदा म्हात्रे यांचं आगमन. आज त्यांची सुकन्या खरं तर किंजल दिदीचा वाढदिवस देखील आहे, तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काय फलंदाजी केली होती गतवर्षी खरं तर याच मैदानात विनोदने. 12च्या सरासरीने 36 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4, सेकंड ओव्हरमध्ये 24. या ओव्हरमध्ये आपण पाहता आतापर्यंत आल्या 8 धावसंख्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटची 2 षटकं तीही महत्वाची राहतील. आता हिचं मैदान टेप बॉल. विनोद भगत टेप बॉलचा एक स्पेशालिस्ट गोलंदाज शोधा, त्याच्या हातामध्ये बॉल द्या, कारण हे महत्वाचं षटक राहील. कंचन पालकर सर, खरं तर ISPL मध्ये आपण टेप बॉल ही कन्सेप्ट पाहिली आणि त्यानंतर फुल कव्हर टेप बॉल, यस टेप बॉलचं षटक आहे. फुल कव्हर टेप बॉल आम्ही पाहिलं होतं ग्रामीण धमाका बिग बॅश, आणि त्या स्पर्धेमध्ये बामण डोंगरी संघ देखील खेळला. तिथे फुल कव्हर होता बॅट खरं टेप बॉल, आणि त्याही वेळेला खूप मजा आली होती. आणि पहिला षटकार फुल कव्हर टेप बॉलवरती कोणी मारला असेल तर तो खेळाडू होता खऱ्या अर्थानं पहिला उस्मान पटेल. त्याच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळाला होता. निकेत कोहली बॉलिंग मार्क वरती आलाय. पुन्हा एकदा शफल झाले गीतेश, पण तो बॉल मधल्या यष्टी वरून ट्रॅव्हल झालाय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फटक्यामध्ये सफल झाले नाहीत. आणि आमचे कोंबडबोजे गावचे खरं सिनियर पंच आत्माराम कोळी सर, आमचे आप्पा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर एक जबरदस्त नामांकित पंच आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये जोहे येते त्यांना आम्ही पाहिलं 5 दिवस मैत्री चषकामध्ये खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांच्याकडून देखील या ठिकाणी कोंबडबोजे टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. नो बॉल, प्लॉटच्या बाहेर बॉल टाकला, यस सत्यमान काकडे. रात्री 4 वाजेपर्यंत त्याने जागता पहारा दिला टेंबोड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये, आणि आता पुन्हा एकदा डे स्पर्धेमध्ये बघा त्यांची नजर तीक्ष्ण आहे. त्यांनी सांगितलं हा बॉल विकेटच्या बाहेर पडलाय, त्यामुळे डेफिनेटली हा नो बॉल असेल, त्यामुळे पुढचा बॉल फ्रीड असेल. फ्रीडची संधी असेल फलंदाजाला. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 37. गीतेश मडवीला मात्र फ्रीडची संधी आहे, ज्याने या सामन्यामध्ये चांगलं इम्पॅक्ट टाकलं. 4 षटकार एका ओव्हरमध्ये त्याने ठोकले. सलग 3 षटकारही त्याच्या बॅटमधून पाहिले. त्या खेळाडूसाठी हा फ्रीडचा बॉल असेल निकेत कोळीचा. या वेळेला देखील आपण पाहिला प्ले अँड मिस. खरं तर आपण पाहिला उजव्याच्या बाहेर हा चेंडू होता, डॉट बॉल टाकला. निकेतने लाईन चांगली ठेवली होती. तर कधी कधी फलंदाजाचा स्टान्स किंबहुना त्याचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला शोधावा लागतो, ओळखावा लागतो. आय थिंक गीतेश ऑन साईडला चांगले फटके खेळतोय, परंतु इथे उजव्याच्या बाहेर टाकला हा बॉल निर्धाव पाहायला मिळाला निकेतच्या माध्यमातून. रिव्हर्सचा प्रयत्न आहे, व्हाईट बॉल. स्विच करायचं होतं पुन्हा बघा, ॲक्शन रिप्ले शफल झाले. त्यानंतर आपण पहिला स्टान्स झटपट बदलला होता. स्विचचा प्रयत्न होता, लॅप शॉट खेळायचा होता, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. 38 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 38 धावा धाव फलकावरती लागताना पाहता आमचा VIP डाईस. खरं तर स्वतः तेजस म्हात्रे आमचे एक समालोचक या ठिकाणी, दिनेशजी बंधू, विशू कोळी आमचे विकासदादा या मंचावरून सामन्याचा आनंद घेत असताना किंजल ट्रॉफी अँड आदर्श ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व. व्हाईट बॉल नंतर कमबॅक होईल का हे पाहावं लागेल. पुढे आले होते, फुल लेंथ आहे या बॉलला. डॉट कव्हर्सला टार्गेट करायचं होतं. फ्रंट फूट ड्राईव्हचा प्रयत्न होता कव्हर्सला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणामुळे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खरं तर हे षटक थोडं इव्हेंटफुल आहे, कारण पहिला डॉट, त्यानंतर नो, त्यानंतर डॉट, पुन्हा वाईड, पुन्हा डॉट. आता पुढचा बॉल काय असेल, डॉट एक्स्ट्रा असंच काहीतरी समीकरण आहे या षटकामध्ये. निकेतने केलेली गोलंदाजी आतापर्यंत निर्णायक राहिले. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलेल्या आहेत. स्टेप आउट झाले होते, बॉल आतमध्ये आणलाय, कटरचा वापर, आतमध्ये येत असताना रनआउटची संधी.
विकेट किपरचा हा थ्रो होता मागच्या दिशेने आणि इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात बाद होतो आहे गीतेश मडवी. संयम दाखवणं गरजेचं होतं. याच खेळाडूने षटकार ठोकले तर बॅटर लगेच पाठवा मैदानामध्ये. डगआउटला विनंती राहील, एखादा खेळाडू बाद झाला की आपण तात्काळ मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू पाठवा. आज खरं तर आकाश टीम मध्ये नाहीये. बिंदरच्या मैदानातील फेस 2 ला जे खरं तर क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणामध्ये काय बॅटिंग केली होती आकाशने. अफलातून पहिल्या मॅच मध्ये 37 धावा, मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्याही लढतीमध्ये असं वाटलं सामना फिनिश करेल, परंतु त्यानंतर कोपरोली संघाचं कमबॅक पाहायला मिळालं. परंतु यावेळेला आपण पाहता 38ला 3, 38 वरती तिसरा धक्का बसलाय. अजून 8 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंग मधील. या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. कमबॅक केलं निकेत कोळीने. सांघिक यश मिळालं फिल्डिंग करत असताना कोंबडभुजे संघाला. पुढचा चेंडू यावेळेला तेच सरणार. लाईन खराब आहे. लेंथ बॉल टाकलाय म्हणून दिशा खराब होती. उजव्या अशा बाहेर टाकत असताना हा चेंडू आपण पाहिला. खरं तर पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन तिसरी, 2 वाईड 1 नो. परंतु कौतुक यासाठी करावं लागेल, त्याने मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना. निकेत कोळीची खरं तर आपण पाहिला बॉडी लँग्वेज चांगली आणि त्याचबरोबरने बॉलिंग करत असताना ॲक्शन देखील तितकीच सुंदर आहे. त्यामुळे फलंदाजांना थोडासा तो डॉमिनेट करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिला क्या बात आहे. स्विंग केला बॉलला उजव्या अशा बाहेर. टेप बॉलचा षटक आहे आणि ते पायाचा वापर करत असताना बॉलला थांबवलंय. बघा हा खेळाडू थोडा फ्लेक्झिबल होता, त्याने बेंड होऊन जर का बॉलला उचललं असं तर एकच धाव आली असे. फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि इथे 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 41. पहिल्या 3 षटकामध्ये 36 होत्या. टेप बॉलच्या षटकामध्ये आता कमबॅक केला निकेत कोळीने. टेप बॉल स्पेशालिस्ट, त्याच्यासाठी देखील एक वेगळा हा तर एक्सपिरियन्स राहील या स्पर्धेचा. टेप बॉलचं षटक टाकणं. या षटकामधला पुढचा चेंडू हलकीशी कडा घेतली आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का बसला. ओमकारकर मैदानाच्या बाहेर चाललाय. अंतिम षटकामध्ये फुल लेंथ बॉल टाकत असताना हलकीशी कडा घेतली. स्विंग बॉलवर तुम्हाला बॉलच्या स्विंग अनुसारच फटके घ्यावे लागतील आणि इथे एज लागत असताना विकेट. 41, 41 धावा, 4 गडी बाद 41. आता 1 षटक बाकी आहे, अंतिम षटक. टेप बॉलचं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 5 धावा आल्या, 1 विकेट मिळाला मैदानाच्या आतमध्ये निकेत कोळीला. आणि आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक निर्णायक असेल या खरं तर मॅच मधलं. बघा विनंती राहील जय हनुमान वेलपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण या विनर सामन्यातून यातून विनर संघ असेल तो संघ तुमच्यासोबत पुढच्या फेरीमध्ये खेळेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना होईल. यानंतरचा सामना आज उलवान ओढचे संघ आहेत या स्पर्धेमध्ये. लास्ट ओव्हर अंतिम षटक आणि अंतिम षटकातील गोलंदाज आहे आर्यन भगत. यंगस्टर आहे या ठिकाणी कोंबडभुजे संघाचा आर्यन. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश पाटील. प्रज्ञेश पाटील साठी हा बॉल फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा बॉल मात्र चाललाय त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क फार महत्वाचा आहे आणि इथे फुटवर्क नाहीये. अगदी जागेवरून हा फटका सजवायचा प्रयत्न केला होता. थोडेसे बॉलच्या लाईनमध्ये आले असते अक्रॉस लाईन तर हा बॉल ओव्हर पिच पद्धतीने खेळता आला असा, किंवा विसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित बॉल कनेक्ट झाला असा. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं प्रदेशला. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. आणखीन एकदा ओव्हर पिच आहे. पुन्हा एकदा आपल्या फेवरेट झोनमध्ये ऑन साईडला हा फटका अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये. चांगली फिल्डिंग नवजल. गुड फिल्डिंग. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 42, 42 धावा या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये 48 धावा होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना खरं थोडासा लाजीरवाना पराभव आला शेलगर संघाच्या वाट्याला. 18 बॉलमध्ये 16 धावा त्यांना करता आल्या नव्हत्या. आदित्य शेवटपर्यंत विकेटमध्ये उभा होता. लेंथ बॉल टाकला हार्ड लेंथ वरती. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका आहे. प्लेसमेंट
बिग हिटचा प्रयत्न आहे, परंतु इथे आपण पाहिला प्रॉपर कनेक्शन जोपर्यंत होत नाही, बॉल बॅटला मिडल होत नाही तोपर्यंत तुम्हाला षटकार चौकार येताना पाहायला मिळणार नाहीयेत. कधी कधी टायमिंगला देखील भर द्यावं लागतं. तुमचं बॅटचं टायमिंग फार महत्वाचं असतं आणि ते 43 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड हा फटका होता आणि सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, अफलातून कॅच टिपलाय नयन भगत. क्या बात आहे, वेल जज कॅच. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला बघा पुन्हा एकदा. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका होता समांतर जमिनीला आणि समोरच्या दिशेला ब्लॅक स्क्रीनला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला, अफलातून एफर्ट्स. तर कॅच पकडत असताना तुमचा हँड अँड कॉर्डिनेशन, सॉफ्ट हँड आणि त्याचबरोबर आपण पाहिला क्विक रिफ्लेक्शन आणि अँटिसिपेशन, या 4 गोष्टी महत्वाच्या असतात आणि या सर्व गोष्टी होत्या. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. नयन भगतने विकेट मिळाला कुंभडभुज टीमला. 4 चेंडू संपलेल्या या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन खेळाडू प्रेम कोळी मैदानामध्ये आलाय. आता आठवण झाली तर आकाशी एकच षटक होतं खरं तर, जे चिन्मयचं ते मात्र किफायतशीर राहिलं. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला ज्या षटकामध्ये 24 आल्या, अन्य त्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी साकारली. याही वेळा यॉर्कर, क्या बात आहे, फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता शेवटचा बॉल, 43 धावा धाव फलकावधी. आता शेवटच्या अवधी षटकार चौकार काय असेल, टार्गेट किती असेल याची चर्चा. जर षटकार आला तर बरोबर न्यूमॅरिकल टोटल असेल 50. षटकार मारला तर 50 धावा चेस कराव्या लागतील. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, वन्स अगेन डॉट. शेवटचं षटक राहिलं निर्णायक या ठिकाणी कोंबडभुज टीमसाठी. शेवट गोड केला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आर्यन भगतने आणि पहिल्या सत्राचा खेळही संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आल्या 5 गडी बाद 43. आता येणारे 30 चेंडू विजयासाठी 44 धावांचं समीकरण. चला उल्वे संघाचा संपूर्ण स्क्वॉड लगेच मैदानात दाबा घ्या आणि त्याच वेळेला कोंबडभुज टीमच्या खेळाडूंना विनंती राहील आपण खेळाडू कक्षामध्ये या. 44 धावांचा पाठलाग होतोय का, कसा केला जाईल किंवा नाही होणार याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल पुन्हा एकदा बेलोली ग्रामपंचायतचे उपसरपंच, 40गाव प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा एक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. कॅप्टन असेल अजय, ते आमचे सिनियर समालोचक दिनेशजी पाटील बंधू. 5 ओव्हर मध्ये 5 विकेट गमावल्या, 43 धावा केल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमने आणि त्यानंतर आपण पाहताय करत ही मॅच समरी बॅटिंग अनालायसिस आपण जर पाहिलं तर गितेश मडवी ज्याने चांगलं इम्पॅक्ट टाकलं, 15 बॉल 27 योगदान. चंदन मडवी 4 बॉल 2, तुषार कोळी 4 बॉल 7, प्रज्ञेश पाटील 3 बॉल 1, ओमकार खारकर 2 बॉल 2, विपिन कोहली 1 बॉल 1 नॉट आउट, प्रेम कोळी 2 बॉल 0. हा खरं तर बॅटिंग ग्राफ्स पाहिला आपण त्या ठिकाणी. आणि तदनंतर बॉलिंग समरी, बॉलिंगचं अनालायसिस आपण जर पाहिलं, विनोद भगतने 2 स्पेल टाकले, त्याने धावा खर्च केल्या 12, विकेटाच्या खात्यामध्ये 2, 6च्या सरासरीने ही बॉलिंग पाहायला मिळाली. परंतु चिन्मय भगत सर्वात महागडा गोलंदाज, 24 धावा त्याने खर्च केल्या, एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. निकेत कोहली 5 धावांचं षटक पाहायला मिळालं, 1 विकेट त्याला मिळाला. आर्यन भगतने लास्ट ओव्हरमध्ये 2च धावा दिल्या, खरं तर 2 धावा दिल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 1 रन देखील पाहायला मिळाल्या. 30 बॉल 44. या ऐकूया आपण पुढचा आवाज. दिनेशजी पाटील सर, धन्यवाद. यानंतरचा सामना मात्र विजेता वर्सेस विजेता यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे जर्मन बेलपाड संघाने सुद्धा रेडी राहायचं याची नोंद घ्या. कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपला सामना होईल. आणि चला 2 फलंदाज मैदानाकडे रवाना व्हा लगेचच, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. वेळेत सामने संपणे या स्पर्धेचं यश राहिलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करेन की आपण सामन्याकडे मैदानाकडे रवाना व्हा. आपण पाहतोय सिक्सर प्लस सिक्सर सुप्रीमो बॉलचे ॲड मात्र इथे आपण पाहतोय स्क्रीनवरती. अतिशय उत्तम दर्जाचा हा टेप बॉल, एक नवीन संकल्पना
एका बाजूला रबर तर एका बाजूला मात्र खऱ्या अर्थानं टेनिस, असं कॉम्बिनेशन. कारण मिक्स पिढी बनायला लागली, कॉकटेल लोक घ्यायला लागली आणि त्याच्यामुळेच सगळं मिक्स करत खेळण्याबरोबरच मग बॉलमध्ये सुद्धा फरक आला आणि तोच बॉल सिक्सरचा पाहतो आपण. टेप बॉल, एका बाजूला रबर अर्धा तर अर्ध्या बाजूला मात्र टेनिस. सामन्याचा पूर्वार्ध पाहिला, काय रंगतदार सुरुवात केली गीतेश मडवीनं. परंतु गीतेश मडवीला सुद्धा मी सांगू इच्छितो की ज्या प्रकारची फलंदाजी आपण केली ते जबाबदारी शेवटपर्यंत घेणं गरजेचं होतं. 2 बॉल डॉट झाल्यानंतर तोही फलंदाज गीतेश मडवी सुद्धा कदाचित स्वतःची विकेट फेकून आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. वेळ, संयम थांबवायचा असतं. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमधला हा फरक आम्ही सदैव पाहिलाय. लेदर क्रिकेट तुम्हाला शिकवते संयम, तुम्हाला शिकवते पेशन्स, तुम्हाला शिकवते टेक्निक आणि टेनिस क्रिकेट तुम्हाला दाखवते आक्रमकता. या दोघांचा संगनमत होत तुम्हाला खेळता आलं पाहिजे. मैदानावरती चांगलं काय, वाईट काय, चांगला बॉल काय, वाईट बॉल काय, याचं टिचून निरीक्षण करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे पाहतोय की लेदरमध्ये तुम्हाला डिफेन्स क्रिकेट पहिले शिकवली जाते तर टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फटकेबाजीच शिकवली जाते. लेदर क्रिकेट तुम्हाला बहाल करते परिपक्वता, टेक्निक, तंत्र, डिफेन्सिव्ह कसं खेळायचं, बॉल कोणत्या दिशेनं आलाय कोणत्या दिशेनं टोळवायचं, 100-200 बॉलला डिफेन्स कसं करायचं आणि उघड्या डोळ्यांनी बॉल पाहत खराब बॉलला दिशा कशी द्यायची हे शिकवलं जातं. तंत्र महत्त्वाचं असतं आणि इथे मात्र मंत्राचा वापर करत टेनिस क्रिकेट खेळली जाते. मागच्या सामन्यामध्ये 49 धावा वाचवल्या गेलेत, इथे मात्र 44 धावा वाचवल्या जातील का? गीतेश मडवीने उबदार 4 षटकार ठोकत 27 धावा ठोकल्या, परंतु हवी तशी साथ कोणाचीही लाभली नाहीये. महेंद्र मडवी गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र मनोज भगत द लिजेंड्स, तर नॉन स्ट्राईकला शुभम कोहली. 30 बॉल 44 धावा, 2 ताकदवान खेळाडू. शुभम कोहली बऱ्याच वर्षानंतर आज समोर खेळताना पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न राहिलाय महेंद्र मडवीचा. पहिला बॉलवर मात्र मनोज भगतचाही खेळ कित्येक वर्षापासून तोच आणि तसाच राहिलाय. वयाशी 40 भलेही गाठले असेल, परंतु 40 नंतर सुद्धा तो खेळ टिकून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पहा दिशा, अफलातून दिशा, टेक्निकली परफेक्ट. आम्ही नेहमी सांगतो ना की तुमचा फॉर्म टेम्पररी राहील, परंतु क्लास हा परमनंट असतो. तो परमनंट असलेला या मनोज भगतनं आपला क्रिकेटचा क्लास दाखवत मला अनुभव कसा आहे तो अनुभव दाखवत दिशा दिली आणि डीप स्क्वेअरच्या मधून बॉलला भरदा वेगानं धाडलं. सीमारेषेच्या बाहेर आला. हा उत्तरार्धामधला 44 धावांचा पाठलाग करताना पहिला चौकार. या 4 धावांनी खातं उघडलं गेलं स्वतःचंही आणि संघाचंही. आणि अशा प्रकारे मंगेश स्पोर्ट्स कोंबड पूजे संघ मत जाऊन ठेपला 4 या धावसंख्येवरती. हा बॉल सुद्धा राहिला डॉट. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र चौकार आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी महेंद्र मडवी कित्येक वर्षापासून हाही गोलंदाजी करतो या संघासाठी. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल का? झेलचा चांगला प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु समालोचन कक्षाला सलामी देणारा हा मात्र लाजवाब षटकार ठोकलाय. इथे चांगली फटकेबाजी मनोज भगत द लिजेंड्स ठोकतोय एक बहारदार षटकार. या षटकारानं मात्र आश्वासक धावांचा पाठलाग करताना एक चांगला खेळ सुरू आहे. मी मगाशी म्हटलं मागच्या सामन्यामध्ये क्रिकेटचा खेळ हा फक्त मनगटावर नाही तर तुमच्या अकलेवर अवलंबून असतो. त्या अक्कल हुशारी दाखवली जाते. खराब बॉलला दिशा दिली जाते, लागोपाठचे प्रहार केले जात आहेत. लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरची जागा रिकामी हेरली आणि क्षेत्ररक्षकांना फक्त एकटक निहाळत ठेवलं. बॉल भिरकावला पुन्हा एकदा मनोज भगतनं षटकारासाठी. हा क्रिकेटचा क्लास आहे, ही क्रिकेटमध्ये कमावलेलं संपत्ती आहे. गीतेश मडवीनं मागच्या सामन्यामध्ये याच सामन्यामध्ये 4 बॉलवर 3 षटकार लागोपाठ ठोकले. एकूण त्यानं 4 षटकार ठोकले, परंतु मोठी इनिंग्स तो सधू शकला नाहीये. इतर फलंदाज बाद होत असताना मात्र तोही 2 बॉल डॉट खेळल्यानंतर थोडासा नाराज झाला. चंदन परतला आणि त्यानंतर मात्र लागोपाठ पाहिला, पण तुषार परतला. प्रज्ञेश फार काळ टिकू शकला नाही. ओम परतला, विपिन परतला. प्रेम कोळी अंतिम शेवटच्या क्षणात 2 बॉल डॉट खेळला आणि त्याच्यामुळेच संघ जे वाटत होते की 70 गाठेल
तो मात्र 43 वर रिस्ट्रिक्ट राहिला. 44 धावांचा पाठलाग करताना कमालीची कमिटमेंट. आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरता वेगानं. पॉवर प्लेचं षटक कसं हातलायचं असतं, ते कसं निभावून न्यायचं असतं, कसं खेळायचं असतं, एकही चूक न करता. काही बॉल डिफेन्सिव्ह खेळला, परंतु खराब मिळालेल्या बॉलवर आपल्या तंत्राचा वापर करत एक मंत्र दिला आणि ठोकला अंतिम बॉलवर ही चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पाठलाग करत असताना धापळकर धावा लागल्या. मंगेश स्पोर्ट्स कोंबडीपूजे संघाच्या तब्बल 20 बाद 20. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या सामन्याचा कमालीचा खेळ फलंदाजी सुरू आहे. एक ज्योतिषी म्हटलं जातं, विशू कोळी यांच्या तोंडामध्ये बरंच काही असतं. ते परफेक्ट प्रेडिक्शन करतात, प्रेडिक्टक समीक्षक म्हणून जी ओळख राहिली आहे. आणि ते समीक्षण ते सांगितलं होतं की जर गीतेश परतला तर 50 धावांची परत मजल मारणं कठीण जाईल. ते कठीण राहिलं आणि त्याच्यामुळे टीमनं सुद्धा आपल्या धावा जोडणं गरजेचं होतं. रोहन कडू यांचं आगमन झालं, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. वेल प्लेड. खराब बॉल अगोदरच दुष्काळ पडलाय. इथे मात्र चांगल्या गोलंदाजाचा त्याच्यामध्ये पडला फुल टॉस. आणि शुभम कोळी ही संधी कशी गमवेल. 5 बॉलमध्ये 5 षटकार, 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम शिवम कोळीच्या नावावरती आहे. परंतु इथे षटकार ठोकत मात्र या आपल्या इनिंगचा आगाज करतोय. शुभम कोळी ठोकतोय षटकार. दाभोळकर धावा लागल्या तब्बल 26. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु मागचा सामना सुद्धा अशीच सुरुवात कुशल भगतनं केली होती. आणखीन एक फुल टॉस. गीतेश मडवीनं ठोकलेले 3 बॉलवर 3 षटकारांची पुनरावृत्ती करत इथे मात्र शुभम कोळी पलटवार करतोय. इथे दाखवला लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार. गोलंदाज अश्वित खारकर बॉल लँड करू शकला नाहीये. पहिले दोन्ही बॉल अश्वित खारकरला लँडिंग करता आला नाहीयेत आणि त्याच्यामुळे टेकऑफ केला आणि टेकऑफच्या माध्यमावरती मात्र इथे मात्र ठोकले गेले लागोपाठचे 2 षटकार. कमालीचा खेळ टॉससाठी रेडी आहे. इथे मात्र कदाचित सेलगर पर्यंत वेशीपर्यंत पोहोचलेला संघ रोहन कडूचा जय हनुमान बेलपाडा संघ आज दुसरी मॅच खेळणार हे अहोभाग्य आहे. या संधीचं सोनं तो संघ करेल का. कमालीचा कव्हरच्या मधून डीप कव्हरला रिकामी जागा हिरली. आखूड टप्प्याचा बॉल. पहिल्या 2 बॉलवर लँडिंग करू न शकलेला अश्वित खारकर मात्र हळूवारपणे बॉल टाकला. इथे मात्र ओळखला शुभम कोळीनं ठोकला हा खणखणी चौकार. हा सामना आणि कदाचित या स्पर्धेचा वेळही वाचू शकणारा कमालीची फलंदाजी सुरू आहे. धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. 36 धावा दाभोळकर लागले जात आहेत. फक्त 9 बॉलचा खेळ आता पण संपलाय आणि 36 धावा बोर्डवर. 3 बॉलमध्ये 16 धावा शुभम कोळी तर 6 बॉलमध्ये 20 धावा मनोज भगत. अफलातून फलंदाजी. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ ओळख राहिली आहे चांगली या संघाची. आणखीन एक चांगला फटका. शतरक्षक बॉलपर्यंत नाही पोचू शकला गीतेश आणि अशा प्रकारे इथे आणखीन एक बहारदार चौकार. मिड विकेट शतरक्षक उभा होता, बॉल बाउन्स झाला आणि मात्र डोक्याच्या वरून गेला. हा आणखीन एक चौकार. 40 धावा दुसऱ्या षटकामध्ये हा सामना संपेल का. फक्त 4 धावांची गरज आहे. फक्त 4 धावांची गरज. काय कमालीची कमिटमेंट. रॉयल स्पोर्ट्स वलवे संघानं मागच्या सामन्याचा कदाचित आदर्श घेत या सामन्यात गोलंदाजी करणं गरजेचं होतं. कारण आपल्याच विभागातील संघ आहेत आणि रॉयल स्पोर्ट्स हा एक चांगला संघ म्हणून ओळख कायम राहिली आहे. परंतु इथे गोलंदाजी अतिशय खराब. याच षटकामध्ये सामना संपलाय. फक्त आणि फक्त 11 बॉल्समध्ये 44 धावांचा पाठलाग झाला. 400च्या स्ट्राईक रेटनं धावांचा पाठलाग झाला. मागच्या सामन्यामध्ये 18 बॉल 14 वाचवणारा एक संघ एका बाजूला राहील तर एका बाजूला 11 बॉल्समध्ये 44 धावांचा पाठलाग करणारा एक संघ राहील. नेमकं काय घडेल. 2 संघामध्ये लढत राहील. मॅन ऑफ द मॅच टॉससाठी या लगेचच कोंबडीपूजे संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो खऱ्या अर्थाने लक्षात घ्या की आयुष्यामध्ये अनेक संकट येतील पण ते संकटांवर मात करतही जो उभा राहतो. ब्रेट लीनं 6 बॉलवर 6 षटकार खाल्यानंतर सुद्धा आजही ब्रेट ली सर्वोत्कृष्ट असा हा गोलंदाज मानला जातो. आपल्या कारकिर्दीमध्ये आलेली एक खराब ओव्हर त्यानंतर नाराज